प्रशांत बंब शिक्षकांच्या मुद्द्यावर ठाम. प्रत्येक सभेतच घेतायत विद्यार्थ्यांची परीक्षा. तर चव्हाण यांना एकाच मंचावर येऊन माझा 15 वर्षाचा वन तुमचा 27 वर्षाचा विकास कामाचा हिशोब देण्याचं आणि घेण्याचं ढेरोगाव येथील सभेतून आवाहन. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी मुख्यालय राहण्यासाठी विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार आणि प्रशांत बंब हे गेल्या कित्येक वर्षापासून ठाम असून या संदर्भात त्यांनी मुद्दा उचलला आहे. बंब हे त्यांच्या प्रचार सभेत देखील हाच मुद्दा घेऊन प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना समोर बोलून पाढे खंडांची नावे यासह विविध प्रश्न करून शिक्षक काय आणि कसे शिकवतात हे नागरिकांना पटवून सांगत असून शिक्षकांनी मुख्यालय राहिले तर योग्य पद्धतीने योग्य दर्जाचे शिक्षण मिळेल असे ढोरेगाव येथून प्रचार सभेत बोलताना म्हटलंय. यावेळी भाजपचे किशोर धनायत, कृष्णा सुकासे यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. तर प्रतिस्पर्धी उमेदवार विरोधकांचे देखील त्यांनी चांगलेच वरखडे काढले. त्यामध्ये समोरील उमेदवार देखील 17 वर्षापासून आमदार आहे आणि मीही 15 वर्षापासून आमदार आहे. मी त्यांना प्रत्येक सभेतून एकाच मंचावर बसून पत्रकार परिषद घेऊन तुम्ही तुमच्या 17 वर्षाचा व मी माझ्या 15 वर्षाचा विकास कामाचा हिशोब देतो असं आवाहन बंब यांनी चव्हाण यांना दिलं आहे. या सभेदरम्यान स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधताना मतदारसंघात तब्बल 720 कोटी रुपयांचे रस्ते आपण मंजूर करून आणले असून जायकवाडी पाणी योजना देखील आपण सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच पाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेल. विकासाच्या आघाडीवर आपण अग्रेसर आहे यासह विविध विषयांवर ग्रामस्थांशी चर्चा केली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या जीवनमान सुधारण्याकरिसाठी मी कायमच कटिबद्ध असल्याचं बंब यांनी सांगितलंय. सूर्यवार्ता न्यूज चॅनलसाठी गंगापूर वार्तांगण प्रतिनिधी. बच्चे भाग जाएंगे नदियों के साथ मुंह छुपा रहे. तू कोणत्या वर्गात आहे? हा, तू कोणत्या वर्गात आहे? तोंड लपवत होता. हा चेक्स वाला. तू कोणती क्लास में? नहीं, तो चौथी में नहीं. ये तू कितवीला आहे? हा, एक रे. तू कितवीला? तू पण एक रे. एक रे दोघं. बघा मित्रांनो, मी ना प्रत्येक गावात विचारतो बरं का. इतकं महत्वाचं आहे, तुमच्या लक्षात राहावं म्हणून विचारतो. आपण कुठं आहोत ह्याच्याकरता मी विचारतो. हे पहिले फोटो घेऊन टाकेल माझा घेतला कॅमेरामन कुठं माझा. हॅलो. हा बेटा, बेटा किती आलं? सातवीला. बर, एक 24चा पारा म्हणणार. व्हेरी गुड. तुमच्या सगळ्याला माझा नमस्कार सांग. सांगू बघू लागेल 24चा पारा. आपल्या 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 जगामध्ये खंड किती आहे? 7 बेटा, 7. नाव सांग. एशिया, ऑस्ट्रेलिया, यूरोप, साउथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया. तो प्रायव्हेट शाळेत आहे का? जिल्हा परिषद शाळेत आहे? जिल्हा परिषद शाळेत ना. आता न्यू हायस्कूलला आहे. कुठं आहे? न्यू हायस्कूललाच आहे. बरं, ठीक आहे. बरं, आता यांना यांच्या घरच्यांनी न्यू हायस्कूलला टाकलं म्हणजे फीस भरताय ना. ते फीस भरला गेल ते बरं. फीस लागते तुला वर्षाची. तुम्हाला त्या हे आपली जिल्हा परिषद आहे का? अच्छा अच्छा. मित्रांनो, आमच्या गावागावात मी शिक्षणावर जे लक्ष देऊ लागलो सगळं. आजची हालत काय झाली आहे? शिक्षक बरोबर शिकवत नाही हा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. दर्जेदार शिक्षण तर देत नाही. आम्ही ढोरेगावलाच मुक्कामी राहतो असं सांगतात, पण मुक्कामी राहत त्याची जबाबदारी मिलिटरी वाल्यानंतर सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची आहे? शिक्षकाची. गावात मुक्कामी राहायचं, वेगवेगळ्या ठिकाणी. मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गल्ल्यामध्ये आपलं आपलं वास्तव्य करायचं त्यांच्या पद्धतीने आणि गावात व्यसनाधीन होऊ नये अशा पद्धतीनं मित्रांनो त्यांनी
वाढवलं पाहिजे. पण आज हालत अशी आहे, जिल्हा परिषदेचे शिक्षक आमच्याकडनं 80,000 ते 1.5 लाख रुपये महिना पगार घेतात आणि त्यांचे स्वतःचे मुलं स्वतःच्या शाळेत टाकायची हिंमत होत नाही. त्यांचे स्वतःचे मुलं कुठे टाकतात? प्रायव्हेट शाळेत. त्या प्रायव्हेट शाळेत टाकतात जिथं मास्तरला किती पगार आहे? 10-15,000. मित्रांनो, जर आवाज उचलला, जिल्हा परिषदच्या शाळेला जर त्या मुलाला बरोबर आलं नाही त्यांच्यावर कारवाई. फार मोठा इश्यू आहे. आज माझे 25 वर्षाचे मुलं डिग्री घेतली पण त्यांना उपजीविकेचं साधन नाहीये. ज्यांनी चांगलं प्राथमिक एज्युकेशन घेतलं, शिक्षण खर्च, त्यांना 1.5 लाख रुपये महिन्याचं उपजीविकेचं साधन आहे. 5,000 रुपये रोज त्यांनी किमान रोज कमवलं पाहिजे आजच्या डेटला. इतकं त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट मित्रांनो आमच्या राज्य शासनाने केलेली आहे. म्हणून मी आवाज उचलला. लगेच 40,000 शिक्षकांनी आपल्या विरोधात आमकास मैदानाला मोर्चा काढला. हे माझ्या समोरचे आमदार उभे, त्यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि म्हणे शौचालय नाहीये, यू नाहीये, इमारत नाही. अरे शिक्षक दिले, मी दर्जाचा विचारतोय, शिक्षणाचा दर्जा घालवलाय, याच्यावर मी बोलतोय, त्याच्यावर तुम्ही बोला. पण यांचा प्लॅन आहे, षडयंत्र आहे. सगळ्या मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदच्या शाळा बर्बाद करायच्या आणि यांच्या प्रायव्हेट संस्था बळकट करून त्याला डोनेशन आणि फीस पाहिजे. मित्रांनो, गोर गरिबाचा पैसा यांना पाहिजे. का बरं पाहिजे पैसे? जर मी पैसे नाही माझ्याकडं, मी बिल्डिंग नाही बनवणार, पैसे नाहीये, मी कार विकत नाही घेणार. पण जर माझं शिक्षण बरोबर, मला जर समजा माझ्यामध्ये काही होणार आहे ते दाखवायला मला फीस कशाला लागली पाहिजे? मित्रांनो, माझा जन्म वाया जातो त्याच्यामध्ये. आणि आपल्या घटनेद्वारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलंय काय? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि वाघिणीच्या दुधावर आपण हे केलं पाहिजे. मी त्याचा लढा देतोय. माझ्या घटनेने मला ते सांगितलं, त्याच्यावर मी पहिला शब्द सांगितला, शिका, शिकून संघटित व्हा, शिकून संघटित होऊन संघर्ष करा. आपण काय करू राहिलो? ना शिकत ना शिकून संघटित होत, नुसताच संघर्ष करू राहिलो. काहीतरी संघर्ष करू राहिलो आपण. मित्रांनो, यातून बाहेर निघावं लागेल. मी माझ्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या समोरचे आमदार मी त्यांना आवाहन करतोय, प्रत्येक भाषणात, प्रत्येक गावात आवाहन करतोय. कधीतरी ते उचकतील आणि माझ्या बाजूला बसतील. मी त्यांना माझा 15 वर्षाचा हिशोब देऊ राहिलो, त्यांनी त्यांच्या 17 वर्षाचा हिशोब द्यावा. निवडणूक संपली, बरोबर आहे की नाही? निवडणुकीच्या मतदानाला मी जर ते माझ्यापेक्षा सरस ठरले, माझ्यापेक्षा 10% जरी सरस ठरले, जे मी हे कामं दाखवले ना, जितके कामं, कारण त्यांचं काम आहे 23 आमदारांच्या मतदारसंघात किमान पाण्याच्या योजना, मोठ्या योजना, जे पदवीधर होतात त्यांच्या उपजीविकेचं साधन निर्माण करावं.